हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सो मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन पार पडलं. इलेक्शनचा रिझल्टही लागला आणि आता महायुतीची सरकार स्थापन होणार आहे. तर पुढचा मुख्यमंत्री कोण होईल, ह्याच्यामध्ये सध्याला चुरस चालू आहे तिघांमध्ये. तर लवकरच आपल्याला कळेल की पुढचा मुख्यमंत्री कोण होईल ते. पण मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे की म्हणजे जेव्हा आपले इलेक्शन चालू होते तेव्हा जेव्हा मला मतदान करायचं होतं तेव्हा मला मनसे या पक्षाला खरंच मतदान करायचं होतं. बघा, सगळ्याच लोकांना आपापली मतं मांडण्याचा अधिकार आहे. मतं कोणाला द्यायचं हे त्यांचा अधिकार आहे आणि खरं सांगायचं झालं तर मनसे या पक्षाला मला खरंच वोट करायचं होतं, पण आमच्या मतदारसंघामध्ये त्यांचा कोणताही उमेदवार उभा राहिला नव्हता, त्यामुळे मला ते मतदान करता आलं नाही. कारण अ, मनसे या पक्षाला मला मतदान करायचं ह्यामागे एक कारण आहे. कारण की मी जेव्हा मतदान करायला गेलो तेव्हा मी पूर्ण जे जाहीरनामे आहेत तिघांचे पण, महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे या पक्षाचे जाहीरनामे मी पाहिले होते. आणि महायुती सरकारने ज्या लाडकी बहीण योजना, लाडके भाऊ योजना या योजनेमार्फत लोकांना जे पैसे दिलेले आहेत, त्यामुळे आज ती सरकार स्थापन करत आहेत. आणि खरं तर मला हे जे पैसे वाटप आहेत, यामध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. कारण जर आपल्याला हे जे पैसे वाटून काही लाभ होणार नाही, कारण एका महिन्याचा 2,000-3,000मध्ये काहीही होत नाही. थोडाफार त्यांना दिलासा भेटेल बस एवढंच, पण त्यांची प्रगती, विकास होणार नाही. आणि या जाहीरनाम्यामध्ये महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे त्यामध्ये तर पहिल्यांदा जेव्हा प्रचार सुरू झाला आहे तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये महाविकास आघाडीने महायुतींना ह्या ज्या स्कीम्स त्यांनी चालू केल्या त्यावरती त्यांनी आक्षेप लावला होता, त्यांनी टीका केली होती. पण त्यानंतर महाविकास आघाडीने जेव्हा जाहीरनामा त्यांचा चालू झाला त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केले की महायुतींनी 2,000 रुपये दिले तर आम्ही 3,000-4,000 रुपये देऊ. ह्याच्यामध्ये म्हणजे कन्फ्यूजच झालं होतं की मी की कसं. पहिल्यांदा ते म्हणले होते की हे जे स्कीम्स आहेत ह्या बोगस आहेत, ह्याच्यानंतर त्या बंद होतील वगैरे, आणि नंतर त्यांनीच चालू केलं की आम्ही 3,000-4,000 रुपये वाटणार. ह्यामध्ये मला त्यांचं खूप कन्फ्युजन झालं आणि त्यांना वोट देण्याचं तर मी टाळलंच होतं. नंतर आला मनसे हा पक्ष. मनसे या पक्षांनी म्हणजे राज ठाकरे यांनी त्यांचा जाहीरनामा प्रस्तुत केला. त्यामध्ये महाराष्ट्राच्या विकासावर, प्रगतीवरती, जॉब्सवरती, एज्युकेशनवरती त्यांचा भर होता. कसा महाराष्ट्राचा विकास होईल पुढे जाऊन, कसे जॉब्स भेटतील तरुणांना, ह्याचे मुद्दे त्यांनी मांडलेले होते पूर्णपणे. तर त्यामुळे त्यांचा जाहीरनामा मला खूप आवडला होता, त्यामुळे मला त्यांना वोट पण करायचं होतं. पण अनफॉर्च्युनेटली आमच्या मतदारसंघामध्ये त्यांचा एक पण उमेदवार उभा नव्हता, त्यामुळे मला त्यांना मतदान करता आलं नाही. पण पण निकाल जेव्हा लागला तेव्हा मनसे या पक्षाचा एक पण आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे मला खूपच त्यामध्ये मला खरंच खूप दुःख झालं. आणि काय माहिती काय झालं, काय माहिती नाही, पण त्यांचा जो प्रचार होता तो जोरदार होता, मला असं वाटलं. आणि राज ठाकरे म्हणल्यावरती तर काहीच विशेष नाही. पण ह्यामध्ये पण मनसे या पक्षाला खूप एक काय म्हणतात त्याला, सराव करावा लागेल, बघावं लागेल त्यांच्या चुका काय झाल्यात काय नाही. कारण खूप दशक होऊन गेले, त्यांचा एक पण आमदार येत नाही. मागच्या वेळेस एक आमदार होता, तो पण आज टिकला नाही. त्यामुळे मला असं वाटते की मनसे या पक्षाला खूप काही करण्याची गरज आहे. खूप त्यांना इंट्रोस्पेक्ट करण्याची गरज आहे. आणि राज ठाकरे हे करतील, मला त्याचा विश्वास आहे त्यांच्यावरती. कारण राज ठाकरे हा माणूस जरी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आहे त्यांना, मी त्यांच्याकडे ह्या नजरेनं बघत नाही की ते बोलतात, त्यांचे स्पीचेस चांगले असतात वगैरे नाही, पण तो एकदम कठोर म्हणजे आणि स्ट्रेट फॉरवर्ड असलेला माणूस आहे. कारण जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाविरुद्ध त्यांनी उपोषण केलं होतं, तेव्हा राज ठाकरे येऊन त्यांना म्हणाले होते की मराठ्यांना आरक्षण हे मिळणार नाही, ह्याच्यासाठी खूप काही करावं लागेल, राज्यघटना बदलावी लागेल वगैरे बरोबर आहे. त्यांनी हे स्पष्टपणे नमूद केलं. तो असं बोलणारा कोणताही नेता मला आजपर्यंत देशामध्ये सापडलेला नाही आहे. आणि तो स्ट्रेट फॉरवर्ड जे आहे ते आहे, जे होणार आहे काम ते होणार आहे, जे नाही होणार ते बिलकुल नाही होणार. असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे मला त्यांचं ते व्यक्तिमत्वच खूप आवडतं. त्यामुळे
मला असं कुठेतरी वाटत होतं की यावेळेस तरी मनसे या पक्षाला महाराष्ट्राच्या जनतेने एक तरी चान्स दिला पाहिजे होता, की कमीत कमी ते विरोधी पक्षामध्ये तरी बसले असते. सो असं मला वाटत होतं. पण ठीक आहे, जाऊ द्यात, आता काय निकाल लागलेला आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता कोण होतील ह्याकडे सर्वांचं लक्ष झालेलं आहे. सो बस या व्हिडिओमध्ये एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो, की आणि मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेनं मनसे या पक्षाला एक चान्स द्यायला पाहिजे होता की नव्हता. सो ठीक आहे. थँक्यू.